ओके, जीएसएम मध्ये आपण सिफरिंग की फॉर्मेशन बघितलं होतं. तिथे पण काय होतं, ऑथेंटिकेशन एन्क्रिप्शन प्रोसेस परफॉर्म व्हायच्या. सेम वे इन सेक्युरिटी IS-95 ऑल्सो द ऑथेंटिकेशन प्रोसेस इज परफॉर्म्ड. सो या ऑथेंटिकेशन प्रोसेसमध्ये काय होत आहे की सिम्पली यू हॅव टू ऑथेंटिकेट द मोबाईल स्टेशन. ओके, so whatever the data exchange between your MS and BS is first of all authenticated, okay, with the help of share secret data, that means SSD. शेअर सिक्रेट डेटाचा यूज करून मीन्स SSDचा. आता हे SSD म्हणजे काय, की कसा जनरेट होतो SSD जनरेशनची प्रोसेस, ते आपल्याला बघायचे विथ द हेल्प ऑफ दिस डायग्राम. So SSD is nothing but it is a spreaded signal or the share secret data. It is of 128 bit quantity. ठीक आहे, 128 बिटचा असतो तो, जनरली परफॉर्म होतो. मीन्स इट इज डिवायडेड इंटू ऍक्च्युअली A सेक्शन अँड B सेक्शन. ओके, सो एक सेक्शनचा जो असतो तो असतो 64चा, दुसरा पार्ट असतो 64चा. सो टोटल 128 बिट क्वांटिटीचा असतो. जसं तुमचा जो GSM मध्ये आपली जी एन्क्रिप्शन की होती दॅट इज KC, ही फक्त करस्पॉन्डिंग युजरलाच नोन असायची. ठीक आहे, सो दोन्हीकडे जी काय व्हायची, MS मध्ये पण KC जनरेट व्हायची, सिफर की जनरेट व्हायची, आणि बेस स्टेशनकडे पण सिफर की जनरेट केली जायची. आणि जेव्हा दोघांची की मॅच व्हायची देन एन्क्रिप्शन प्रोसेस कम्प्लीट व्हायची आणि मग ऑथेंटिकेशन प्रोसेस कम्प्लीट व्हायची. सेम वे SSD is only known to corresponding MS and BS only. ठीक आहे, सो इट इज नॉट appear over the air. म्हणजे पब्लिक की नाही आहे, इट इज ऍक्च्युअली लाईक अ प्रायव्हेट की. ओके, अँड विच इज युज्ड जस्ट टू एन्क्रिप्ट द डेटा which is transmitted between your MS to BS or BS to MS. Then this SSD is first of all divided into two parts or two sections which is of 64 bit each. Okay, so A section SSD A section is used for authentication purpose and B section is used for encryption purpose. सो ऑथेंटिकेशन अँड एन्क्रिप्शन पर्पजसाठी सेपरेट आपण काय केलेले SSDs यूज केलेले आहेत. नेक्स्ट तुम्हाला इथे काय दिसतंय, रँडम बीट्स दिसत आहे. ओके, सो रँडम बीट्स मीन्स व्हॉट, इट आर नथिंग बट दे आर युज्ड टू, आता इथे आपण CDMA टेक्नॉलॉजी यूज करतोय. म्हणजेच काय करतोय की आपला जो डेटा आहे, डेटा सिक्वेन्स आहे, तो आपण स्प्रेड करतोय. हा 32 इंडिकेट्स व्हॉट, इट इज ऍक्च्युअली अ वॉल्श कोड्स. ओके, सो हा 32 बिट्सचा असतो आणि हा MS मध्ये स्टोअर केलेला असतो. आणि जेव्हा तो मिक्स्ड होतो डेटा तुमच्या डेटा सोबत, तर त्याचा सिक्वेन्स काय होतो, चेंज होतो. सो इट इज रँडम व्हॅल्यू अँड इट इज प्रेझेंट इन युअर MS. याचं लोकेशन कुठे असतं, MS मध्ये असतं, मोबाईल स्टेशन मध्ये असतं. ठीक आहे, सो MS मध्ये तुमचा रँडम बिट सेव्ह केलेला असतो. आफ्टर दॅट यू कॅन ऑब्झर्व द डिफरंट कीज. मी आता फक्त मेन पॉईंट सांगते, नंतर मग प्रोसेस सांगणार आहे की कसा परफॉर्म होतं एन्क्रिप्शन. सो SSD कसा अपडेट केला जातो. सो ए की जी आहे, ए की इंडिकेट व्हॉट, 64 बिट लॉंग डेटा आहे. इथे इंडिकेट दिलेलं आहे 64 इंडिकेट 64 बिट लॉंग डेटा. इट इज असाइन टू MS and it is also stored in MS for permanent security identification memory. Okay, it is also known to your MS mobile station and the base station, or you can say the corresponding network. Corresponding network म्हणजे काय की तुमचा आयदर HLR मध्ये डेटा सेव्ह असेल किंवा तुमच्या ऑथेंटिकेशन सेंटर मध्ये जो काही डेटा सेव्ह असेल त्यामध्ये ही की प्रेझेंट असते. दॅट इज द 64 बिट A की, which is the actually authentication key. ठीक है, so you can also it called it as a permanent security identification memory number. Then how the SSD is calculated and processed, याच्यासाठी काही पाहत आहे. सो इथे काय होतंय की जेव्हा तुमचं कॉल रिक्वेस्ट होते, इनिशियलायझेशन होते, त्यावेळेस काय होतंय की आपल्याला पहिले ऑथेंटिकेशन प्रोसेस कंप्लीट करायची असते. सो त्यासाठी MSC काय करतो, रिक्वेस्ट करतो फॉर दी SSD अपडेशन मेसेज. ठीक आहे, SSD अपडेशन म्हणजे काय की हा कोणाला सेंड केला जातो, टू दी बेस स्टेशन. मग MSC कडनं डेटा सेंड होतो कोणाला, रिक्वेस्ट सेंड होते BS ला. BS काय करणार आहे, सिम्पली BS सेंड्स दिस SSA अपडेट रिक्वेस्ट टू MS नॅचरली. कारण का SSD कुठे प्रेझेंट असतो, प्रेझेंट इन युअर मोबाईल
स्टेशन. ठीक आहे, मोबाईल स्टेशन मध्ये असतो, जिथे आपल्याला काय करायचं असतं, ऑथेंटिकेशन प्रोसेस कम्प्लीट करायची असते आणि त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, 64 बिटचा एक न्यू सिक्वेन्स किंवा ए सिक्वेन्स जनरेट करावा लागतो, विच इज यूज फॉर ऑथेंटिकेशन, आणि बी सिक्वेन्स यूज होतो फॉर दी एनक्रिप्शन पर्पज. सो त्याच्यासाठी MBS काय करतो, इट विल सेंड्स द रिक्वेस्ट टू दी मोबाईल स्टेशन. आफ्टर दॅट दिस नाव MS विल सेंड्स दिस डेटा. ठीक आहे, MS काय करणार आहे, त्याचा जो डेटा आहे, म्हणजे काय की SSD ची जी काही की होती, ही जी आहे 64 बिटची, ही कोण, हा MS काय करणार, सेंड करणार. ही सेंड केल्यानंतर हा जो डेटा आहे हा मॅच करायचा आहे MSC ला मॅच करायचा आहे. कसा मॅच करणार आहे की MSC हॅज रँडम SSD फील्ड. रँडम SSD फील्ड म्हणजे काय की ए की मध्ये, MSC मध्ये मी मग अशी सांगितलं की HLR किंवा तुमच्या ASC मध्ये काय असणारी, परत एक 64 बिटची की असणारी, जी ही की आणि ही की दोन्ही काय होणार आहे, मॅच करायचे आहेत. जेव्हा MS सेंड करतो ही की, त्यावेळेस जी MSC मध्ये लोकेटेड असते ए की, जी पण 64 बिटची असते, ती काय केली जाते, मॅच केली जाते, आणि इथे काय होतं, ऑथेंटिकेशन प्रोसेस कंप्लीट होते. सो वन्स MS the SSD, after completion of SSD generation or after completion of authentication process, म्हणजे इथे 64 बिट्स झाल्यानंतर, आफ्टर दॅट MS विल सेंड्स द रँडम SSD सिग्नल. रँडम SSD सिग्नल सेंड केला जातो. ठीक आहे, सो SSD सिग्नल सेंड केल्यानंतर पुढे काय होणार आहे, इट इज यूज फॉर दी, अगेन इट कॅन बी यूज फॉर SSD जनरेशन पर्पज. इथे दिसते बघा की रँडम SSD सिग्नल 56 बिटचा आहे. ठीक आहे, तो यूज केला जातो परत SSD जनरेशनसाठी. जर तुमच्याकडे इथला डेटा, मी सांगितलं की जर टेम्पररी नेटवर्क असेल तर परत काय केला जातो की एक टेम्पररी आयडेंटिफिकेशन नंबर रिक्वेस्ट केला जातो. टेम्पररी आयडेंटिफिकेशन रिक्वेस्ट जेव्हा केली जाते त्यावेळेस MS ला काय करावं लागतं, इट हॅज टू बी रजिस्टर्ड इन टू दॅट नेटवर्क. सो वाईल रजिस्ट्रेशन इन दॅट लोकेशन, करस्पॉन्डिंग लोकेशन, इट जनरेट्स सम टेम्पररी लोकेशन नंबर. सो तो टेम्पररी लोकेशन नंबर म्हणजेच काय असतो, तुमचा रँडम SSD असतो, दॅट विल बी सेंड विथ द हेल्प ऑफ MS टू अपडेट युअर न्यू SSD. जर आधी असेल ऑलरेडी सेव्ह तर ते डायरेक्टली व्हेरीफाय केले जातं, पण नसेल तर वी हॅव टू अपडेट दी SSD. अपडेट कधी करावं लागतं, जर तुमचं लोकेशन वेगळं असेल तर, तुम्ही दुसऱ्या लोकेशनमध्ये प्रेझेंट असाल तर. ठीक आहे, सो 32 बिटचा नंबर MS काय करतो, सेंड करतोय टू BS ऑन ऍसेस चॅनल और रिव्हर्स ट्रॅफिक चॅनल. ठीक आहे, सो ऍसेस चॅनल मध्ये परफॉर्म काय होते ऑपरेशन्स, मी ऑलरेडी सांगितलं होतं. तिथे सिस्टीम मेसेज सेंड केला जातो विथ द हेल्प ऑफ ऍसेस चॅनल. ऑल्सो ऑर्डर मेसेज किंवा रजिस्ट्रेशन मेसेज किंवा ओरिजिनेशन मेसेज, हे सगळे मेसेजेस काय होतात, सेंड होतात विथ द हेल्प ऑफ ऍसेस चॅनल. सो म्हणजेच काय होतंय की ते ऍक्च्युली रजिस्ट्रेशन प्रोसेस परफॉर्म होते. देन BS फॉरवर्ड दिस मेसेज. BS कोणाला फॉरवर्ड करतोय, बेस स्टेशन कडनं MSC ला, अँड दिस बेस मेसेज इज नोन टू बेस स्टेशन टू व्हेरीफाय न्यू SSD. मग आता इथे काय होतंय की इकडनं त्याने रँडम SSDचा यूज केला, त्याच्याकडनं मग काय केलं, एक की जनरेट केली नवीन. ही की MSCच्या VLR मध्ये पण काय असणार आहे, लोकेटेड असणार आहे, कारण टेम्पररी जे असतात ते असतात लोकेशन्स किंवा काय जे असेल ते VLR मध्ये सेव्ह असतात. नाऊ वन्स दिस मेसेज, म्हणजे हा BS काय करणार, MSC ला सेंड करणार. MSC काय करणार, चेक करणार जे VLR मध्ये डेटा सेव्ह होता, टेम्पररी लोकेशन होता, तो डेटा म्हणजेच काय असतो, त्याचा टेम्पररी ए की असते, ती ए की जी आहे ती व्हेरीफाय करणार. इफ इट इज मॅच और जनरेटेड, देन इट सेंड्स द ऑथेंटिकेशन रिस्पॉन्स सिग्नल. ठीक आहे, ऑथेंटिकेशन रिस्पॉन्स सिग्नल कोणाला सेंड करतोय, परत BS ला सेंड केला जातो. म्हणजे यांच्यामध्ये आता काय होतं, फक्त रजिस्ट्रेशन प्रोसेस कंप्लीट झालेली. जर MS त्या लोकेशन मध्ये प्रेझेंट नसेल तर आपल्याला काय करावं लागतं, रजिस्ट्रेशन करावं लागतं करस्पॉन्डिंग नेटवर्क मध्ये, दॅट इज MSC मध्ये. त्या MSC मध्ये मग आपल्याला काय करावं लागतं, MSC विल रिक्वेस्ट फॉर दी न्यू की, दॅट इज SSD की. SSD मग MSनी जो टेम्पररी लोकेशन घेतलेला राहतो तो डेटा सेंड होतो, जो VLR मध्ये प्रेझेंट असतो. मग ते व्हेरीफाय झाल्यानंतर हा परत अॅक्नॉलेजमेंट सेंड करतो MS ला व्हाया BS. ठीक आहे, सो ही ऑथेंटिकेशन रिस्पॉन्स सिग्नल विल बी सेंड फ्रॉम MSC टू BS अँड BS विल सेंड दिस रिस्पॉन्स टू दी MS. ठीक आहे, सो या मानाने काय होत आहे, ऑथेंटिकेशन प्रोसेस कंप्लीट झालेली आहे.
बरं, मग आता इथे पुढचं जे आहे तुम्हाला जे ब्लॉक्स दिसत आहे की इथे जनरेशन झालं, मी इकडेच सांगितलं तुम्हाला, पण इंटरनली ऑथेंटिकेशन सेंटरमध्ये पण एक की असते, ती की आणि जो काही रिसिव्ड MS कडनं डेटा आलेला आहे ती की व्हेरीफाय केली जाते. प्रत्येक वेळी तेच ऑपरेशन होणार आहे. जसं GSM मध्ये मी सांगितलं होतं सेम ऑपरेशन परफॉर्म होते. लक्षात ठेवायचं 3 ब्लॉक कंपल्सरी आहेत. कुठलाही नेटवर्क असेल तर एक तर असतं मोबाईल स्टेशन, दुसरं असतं बेस स्टेशन आणि तिसरं असतं MSC. म्हणजे तुमचा IS-95 टेक्नॉलॉजी असो किंवा ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी असो किंवा GSM असो, प्रत्येक ठिकाणी बेस तुमचा आहे MS, BS अँड MSC. हे तिघं काय करत असतात? फर्स्ट ऑफ ऑल दे आर ट्राइंग टू ऑथेंटिकेट द युजर अँड व्हेरीफाईज द युजर. हाऊ दे व्हेरीफाईज द युजर? वाया एन्क्रिप्शन मेथड और वाया सिफरिंग मेथड. ओके, सो सिफरिंग म्हणजेच काय? द सिक्रेट की जनरेशन. सो सिक्रेट की IS-95च्या भाषेमध्ये त्याला SSD नाव आहे आणि आपल्या GSMच्या भाषेमध्ये त्याला KC नाव आहे. ठीक आहे, दॅट इज सिफर की नाव आहे. फक्त नावं चेंज झालेले, प्रोसेस सेम आहे की जसं कॉल ओरिजिनेशन मध्ये किंवा रजिस्ट्रेशन मध्ये MS काय केला जायचं, आधी त्याचं लोकेशन रिक्वेस्ट अपडेट केलेली जायची. लोकेशन रिक्वेस्ट अपडेट करण्यासाठी काय करावं लागायचं? MSC ला रिक्वेस्ट सेंड करावी लागायची. पहिले तर VLR काय करतो? चेक करतो HLR मध्ये की हा ऑलरेडी प्रेझेंट आहे की नाही, करस्पॉन्डिंग जो युजर आहे तो डेटा त्याच्या रिलेटेड प्रेझेंट आहे की नाही, म्हणून तो रिक्वेस्ट करतो HLR ला. रिक्वेस्ट करत असल्याने HLR मध्ये प्रेझेंट असेल तर तो डायरेक्टली ऍसेस होतो. बंद जर नसेल, नवीन लोकेशन असेल, देन MSC काय करतो? रिक्वेस्ट सेंड करतो फॉर दी डेटा अपडेशन. म्हणजेच काय की लोकेशन अपडेशनसाठी. लोकेशन अपडेशन म्हणजेच काय? तुमचा SSD जनरेशन होतं याच्या केसमध्ये. सो SSD जनरेशनसाठी MS काय करतो? त्याने जी नवीन की जनरेट केलेली होती ती सेंड करतो 64 बिटची. ती की सेंड केल्यानंतर MSC काय करतो? व्हेरीफाय करतो. VLR मध्ये जो डेटा आलेला आहे आणि हा जो डेटा MS ने सेंड केलाय, दोन्ही मॅच होत आहे की नाही? मॅच झाले तर पुढे काय होतंय? ऑथेंटिकेशन प्रोसेस कम्प्लीट होते. ऍट द सेम टाइम AUC मध्ये तो काय परफॉर्म करतोय? ऑथेंटिकेशन ऑफ युअर बेस स्टेशन. ठीक आहे, ऑथेंटिकेशन बेस स्टेशन प्रोसेस हॅज बीन कम्प्लिटेड. सो ही झाली रजिस्ट्रेशन, ही कंप्लीट झाली रजिस्ट्रेशनची प्रोसेस किंवा ऑथेंटिकेशनची प्रोसेस. पुढे आपल्याला काय करायचंय की एन्क्रिप्शन परफॉर्म करायचे. म्हणजे काय की एकदा तुम्ही ट्रॅफिक चॅनल कडनं डेटा सेंड करताय. ट्रॅफिक चॅनल म्हणजे काय की एकदा कॉल कनेक्ट झालेला किंवा कॉल इस्टॅब्लिश झालाय. नाव यू आर गोइंग टू स्पीक विथ युअर फ्रेंड or you are going to send the data to your friend in terms of video, in terms of audio. In that case, it is necessary that only your friend can listen that corresponding file or the voice. ठीक आहे, तिसरा व्यक्ती कोणी ऐकायला नको. त्याच्यासाठी मला काय करावं लागणार आहे? इट इज नेसेसरी टू परफॉर्म एन्क्रिप्शन अँड दिस एन्क्रिप्शन इज नथिंग बट SSD अपडेट मेसेज फ्लो मेथड इन केस ऑफ युअर IS-95. सो त्याच्यासाठी काय केलं जातं? सिम्पली एन्क्रिप्शन परफॉर्म केलं जातं. ठीक आहे, आता हे तर ऑथेंटिकेशनचं सांगितलं. मग एन्क्रिप्शनसाठी कोणती की यूज करतो? SSD B. सो इन्स्टेड ऑफ युझिंग A key, now the mobile station will use its SSD B key which is used for the encryption purpose. मग ही MS ने जनरेट केलेली असते SSD B key. ठीक आहे, आणि MSC कडे पण SSD B key जी ऑथेंटिकेशन सेंटर मध्ये ऑलरेडी जनरेट असते ती की दोन्ही पण काय केले जातात? व्हेरीफाय केले जातात. जर ते दोन्ही मॅच झाले, दॅट मीन्स द एन्क्रिप्शन हॅज बीन परफॉर्म्ड. सो ही सिक्रेट की जी असते, ही सिक्रेट की ही फक्त करस्पॉन्डिंग मोबाईल स्टेशनला आणि करस्पॉन्डिंग मोबाईल स्विचिंग सेंटरलाच नोन असते किंवा यू कॅन से टू दी बेस स्टेशन नोन असते. सो दोन्हीकडे तुम्ही काय करताय? व्हेरीफाय करताय. सो appropriate key is supplied by MSC, which is very much important, and it cannot be used by or it third party, or it should not be broadcasted over the air. हे महत्वाचा पॉइंट आहे. सो प्रायव्हसी मोड इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. हेन्स at any point during the call when MSC may sends privacy mode command message to BS, and it specifies that privacy is provided to the traffic information. ठीक आहे, ट्रॅफिक म्हणजेच काय? माझा व्हॉइस असेल किंवा तुम्ही सेंड केलेली कुठलीही फाईल असेल. मग हा काय करणार आहे की दोन्हीकडच्या ज्या कीज आहेत त्या व्हेरीफाय केले जातात. सो त्याच्यासाठी MS मध्ये जो SSD B की जनरेट केलेली असते आणि ASC सेंटर जो आहे MSC मधला, त्यामध्ये जी की जनरेट केलेली असते त्या दोन्ही काय केल्या जातात? व्हेरीफाय केले जातात. त्याच्यासाठी ते काय करतात? MSC सेंड करतो BS कडनं MS ला आणि MS सेंड करतो BS कडनं MSC ला. हे सेंड होताना
BS मध्ये काय होतं, इथे व्हेरिफिकेशन परफॉर्म होतं आणि प्रॉपर तुमचं काय होतं, कम्युनिकेशन होतं, प्रॉपरली डेटा ट्रान्समिशन होतं. ठीक आहे. सो ही प्रोसेस आहे सिक्युरिटी ॲस्पेक्ट्स इन युअर IS-95. सो जसं GSM मध्ये पण सिक्युरिटी की होती, तशीच तुमच्या IS-95 मध्ये पण काय आहे, सिक्युरिटी की आहे. सिक्युरिटी की आहे तुमची SSD-A विच इज यूज फॉर ऑथेंटिकेशन अँड SSD-B विच इज यूज फॉर एन्क्रिप्शन पर्पज. समजलं? सो इकडे जी डायग्राम दिलेली ही त्याचीच आहे. इथे फक्त हा रॅन्डम त्यांनी सांगितलंय की किती किती बिट्सची असतं व्हॅल्यू प्रत्येकाचा आणि जनरेशन कसं होतं. म्हणजे एक फॉर्मॅट दिलेला आहे हा फक्त, आणि इथे ऍक्च्युअल फ्लो दिलेला आहे. की फ्लो कसा दिलेला आहे, की समजा MSC कडनं रिक्वेस्ट सेंड झालेली आहे. हा सेक्शन जो आहे हा तुमचा आहे MSC चा. ठीक आहे. आणि हा सेक्शन आहे MS चा, असं ॲझ्युम करा. सो MSC कडनं काय केली त्यांनी, SSD अपडेट ऑर्डर मेसेज सेंड केलेलं, बिकॉज MSC डज नॉट हॅव इट्स रिसेंट लोकेशन. ठीक आहे. तो आता जे VLR मध्ये आलेलं लोकेशन आहे, टेम्पररी लोकेशन आहे, ते HLR मध्ये सेव्ह नाहीये. सो MSC काय करतोय, रिक्वेस्ट करतोय फॉर दी SSD अपडेट मीन्स न्यू लोकेशन. सो इथे काय होते, 2 की जनरेट होतात. एक जी होते ती एन्क्रिप्शनसाठी. आता नेसेसरी काय, मला फक्त न्यू लोकेशन अपडेशन म्हणजेच ऑथेंटिकेशन लागतंय. सो SSD-A सेंड होते. कोणाला सेंड केली जाते, टू दी ऑथेंटिकेशन सिग्नेचर पर्पज. ऑथेंटिकेशन सिग्नेचर मध्ये इथे काय होतंय, की एक्स्ट्राचे रॅन्डम बिट्स ऍड केले जातात जे बेस स्टेशननी प्रोव्हाइड केलेले असतात. ठीक आहे. सो हे रॅन्डम बिट बेस स्टेशननी MSC ला पण दिलेले असतात आणि MS ला पण प्रोव्हाइड केलेले असतात. सो BS मध्ये जो बेस ट्रान्झिव्हर असतो ना, तो एन्कोडिंगचं ऑपरेशन इथे परफॉर्म करतो. सो एन्कोडिंगचं परफॉर्म केल्यानंतर इथे काय होतं बघा, रॅन्डम BS आणि एकीचं मिक्सिंग होतं आणि एक रॅन्डम ऑथेंटिकेशन नंबर से जनरेट होतोय. हो ऑथेंटिकेशन नंबर आणि MSC ने जनरेट केलेला ऑथेंटिकेशन नंबर दोन्ही काय केले जातात, इथे बेस स्टेशनला मॅच केले जातात. ठीक आहे. सो दोन्ही जर मॅच झाले, देन SSD confirmation message or the success message has been sent from MS to MSC. मग हा रिस्पॉन्स सेंड केला जातो. सो ही ऍक्च्युअली प्रोसेस आहे किंवा फ्लो आहे. क्लिअर? जर नाही झालं तर परत प्रोसेस काय होते, रिपीट होते. अगेन MSC विल रिक्वेस्ट फॉर दी न्यू SSD जर ऑथेंटिकेशन फेल्युअर झालं तर. सो क्लिअर? समजलंय? सो ऑल एन्कोडिंग ऑपरेशन्स आर परफॉर्म्ड ॲट बेस स्टेशन. लक्षात ठेवायचं, बेस स्टेशनमध्ये जो ट्रान्झिव्हर स्टेशन आहे ना, तिथे परफॉर्म होत आहे. म्हणून प्रत्येक वेळी MSC BS कडे सेंड करतोय आणि MS BS कडे सेंड करतोय. BS इज द इन शॉर्ट मेडिएटर बिटवीन युअर MS अँड MSC. आणि BS म्हणजेच टॉवर असतं, आणि टॉवरला जे तुम्ही ट्रान्झिव्हर स्टेशन प्रोव्हाइड केलेलं असतं, कॉम्बिनेशन ऑफ ट्रान्समीटर अँड रिसिव्हर, वेअर द डेटा एन्कोडिंग इज परफॉर्म्ड. And data authentication, data verification, encryption, all these operations are verified and authenticate at base station. So इथे authentication BS is equals to authentication BS असं दिलेलं आहे. कारण का, हा जो MS काय करतोय, BS ला सेंड करतोय आणि MSC कडनं पण BS ला सेंड झालेला आहे. सो दोन्ही पण काय केलेत, व्हेरीफाय केलेले आहेत. व्हेरीफाय झाल्यानंतर हा BS काय करतो, एक्नॉलेज सिग्नल सेंड करतो MS ला. मग MS काय करतो की येस, the user has been verified, that means MS has been completely authenticated and registered into the network, and that response message will again send from MS to BS and BS to MSC. समजलं का? Yes, ma'am.